नमस्कार. 12वा देश शाश्वत विकास लक्ष्यमध्ये आहे, त्याचं नाव स्लोवेनिया. त्यांनी SDG 1 नो पॉवर्टी म्हणजे गरिबी हटाव, त्यानंतर SDG 3 शाश्वत विकास लक्ष्य 3, 6, 7, 8, 9, 10, 11, त्यानंतर 16-17 चांगलं काम केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांची लिटरसी रेट 99.9% आहे. मग त्यांना मी विचारलं की 0.1 कशात कमी पडता येत ते, तर डिजिटल प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. म्हटलं की बऱ्याचशा कॉम्प्युटर इंजिनियरला पण नाही आहेत त्या गोष्टी. तर ते कॉम्प्युटर इंजिनियर काय म्हणजे इलिटरेट झाले का, अशिक्षित झाले का, अडाणी झाले का, त्याच्यावर त्यांचं काय उत्तर नव्हतं. मग ते पण हसायला लागले की त्यांनी आपलं स्टँडर्ड एवढं उच्च दर्जाचं ठेवलेलं आहे की याच गोष्टीला आम्ही लिटरसी रेट मागू. फक्त लिहिणे आणि वाचणे नाही, फक्त स्वतःची साईन करता येणं एवढंच नाही, फक्त 10वी-12वीचं सर्टिफिकेट नाही. ठीक आहे, असा तो देश. आता त्यांच्याच लोकांनी त्यांना सजेशन दिलेलं आहे की अरे बाबा, आपण जे कोळसा ऑइल वगैरे वापरतो एनर्जी निर्माण करायला, इलेक्ट्रिसिटी निर्माण करायला वगैरे वगैरे, तर आपण सोलर एनर्जी आणि इतर जे रिन्युएबल एनर्जी आहे त्याच्यात आपण जायला पाहिजे. ती गोष्ट आपल्या इथे स्वतः पण तयार करता यायला पाहिजे, लोकांना ट्रेनिंग पण देता यायला पाहिजे आणि मेंटेन पण करता यायला पाहिजे. मग सस्टेनेबल प्रोडक्शन पण सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. वेस्ट जनरेशन, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं काम पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. प्लास्टिकचा यूज कमी व्हायला पाहिजे. आणि सोशल इक्वॅलिटी म्हणजे बायका आणि माणसांनी ऑफिसमध्ये काम करण्याची ती जी गॅप आहे ती पण कमी करायला पाहिजे, असे स्पष्ट त्यांचे मत आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की स्लोवेनियामध्ये स्पेस एजन्सी आहे का? त्यांची इथे स्लोवेनिया स्पेस ऑफिस आहे आणि ते स्पेस ऑफिस आहे ते युरोपियन स्पेस एजन्सी बरोबर काम करतं. ESA फुल मेंबर आहे. आणि ते जे स्लोवेनिया स्पेस ऑफिस आहे ते मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमी, टुरिझम आणि स्पोर्ट्समध्ये ते काम करतं, जेणेकरून ते युरोपियन स्पेस एजन्सीशी बरोबर कोऑर्डिनेट करायला आहे आणि पूर्ण स्ट्रॅटेजी तयार करेल, पूर्ण आराखडा तयार करेल आणि त्यानुसार ते वागतील, जेणेकरून ते काम कुठे थांबायला नको. तर आपलं सजेशन आहे की त्यांची इंडिपेंडंट स्पेस एजन्सी पाहिजे, जशी नासा आहे, इस्रो आहे, ISRO, जॅक्स आहे जपानची, इस्रो भारताची सगळ्यांना माहिती आहे, चायनीज स्पेस एजन्सी आहे, व रॉसकॉस्मॉस रशियाची आहे. तर त्यांच्यासारखी इंडिपेंडंट स्पेस एजन्सी राहिली तर त्यांचं KG पासून तर पोस्ट डॉक्टरेटपर्यंत पूर्ण शिक्षण, इंडस्ट्री, शेतीपासून स्पेस एजन्सीपर्यंत सगळं व्यवस्थित अलाइन होईल आणि त्यांचा देश अजून वरचढ आणि वर जायला SDG रँकिंगमध्ये होऊ शकतं, असं आपलं सजेशन आहे. खरं तर मानवजातीमध्ये वरचढपणाची तर रेसच नको की सगळे मानवजात एकत्र राहिले तरच आपण पुढे जाऊ शकू. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कोणी दुःखमाप्नुयात् म्हणतं, कोणी दुःख भाग भवेत म्हणतं. ठीक आहे, तसं सगळीकडे करू शकतो. तर आपलं हे सजेशन आहे की इंडिपेंडंट स्पेस एजन्सी व्हावी आणि त्यांच्या लोकांनी दिलेले पण सजेशन तेच आपले पण आहेत. धन्यवाद.